नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. बऱ्याच वेळा आमच्या सभासदांचा एक गैरसमज असतो की जनरल बॉडी ही सुप्रीम आणि जनरल बॉडी जो काही ठराव पास करतो त्याला चॅलेंज होत नाहीये. हो, जनरल बॉडी जरी सुप्रीम असली तरी जनरल बॉडीने विदिन फ्रेमवर्क ऑफ ऍक्ट, रूल्स अँड बायलॉज हा ठराव पास करायचा असतो. नुकताच मुंबई हायकोर्टाने एक जजमेंट दिली आणि ती जजमेंट ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांनी ती रिप्रेझेंट केली होती आणि त्या जजमेंटबद्दलच संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी त्या जजमेंटबद्दलची संपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांना द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. बऱ्याच वेळेला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हे मिसकन्सेप्शन असतं की जनरल बॉडीनी जर घेतलेला निर्णय असेल, मग तो निर्णय मेजॉरिटीने घेतलेला असेल किंवा तो निर्णय युनानिमसलीही घेतला असेल, तर तो जो निर्णय आहे तो अंतिम आहे आणि तो फायनल आहे. आणि बऱ्याच ठिकाणी अशा मेजॉरिटीच्या निर्णयावरती मग एक्झाम्पल्स आपण घेऊया की रिडेव्हलपमेंटमध्ये ट्रान्सपरन्सी आणि फेअर प्ले मेंटेन नाही केला जातो, म्हणजे डिरेक्टली डेव्हलपरला अपॉइंटमेंट करणं, किंवा जे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस आहेत, आपण जे लिव्ह अँड लायसन्समध्ये नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घेतो ते एक्झॉर्बिटंट घेणं, ट्रान्सफर प्रीमियम ज्या वेळेला सेल परचेस होतो तो एक्झॉर्बिटंट घेणं आणि मग सांगणं की जनरल बॉडीने मान्य केलेला हा ट्रान्सफर प्रीमियम आहे, किंवा लिव्ह अँड लायसन्समध्ये ज्या वेळेला फ्लॅट दिले जातात त्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन्स आणणं, म्हणजे पर्टिक्युलरली ह्या प्रकारचे म्हणजे बॅचलर्सवर रेस्ट्रिक्शन आणणं, अशा प्रकारचे काही नियमावली बनवणं, ह्या सगळ्या जनरल बॉडीच्या आधारावरती मॅनेजिंग कमिटी सांगतं की हे आम्ही जनरल बॉडीनी रेझोल्युशन पास केलेलं आहे. मग वेदर हे सगळे रेझोल्युशन्स जे आहेत ते जनरल बॉडीनी पास केल्यामुळे ते सुप्रीम ठरतात का, तर ह्याचं उत्तर जे आहे ते रिसेंटली ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टनी जे जजमेंट आलेली आहे केंद्रीय विहार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये, तर ह्या जजमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या पर्टिक्युलर केसमध्ये ज्या वेळेला सेल परचेस होतात फ्लॅट्सचे, तर ते ट्रान्सफर ऑफ मेंबरशिप जी आहे त्यामध्ये सोसायटीनी अशी नियमावली केली होती जनरल बॉडीच्या रेझोल्युशनच्या माध्यमातून की ट्रान्सफर जे आहे ते फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईजनाच केलं जावं, म्हणजे नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना जर तुम्ही फ्लॅट विकलात तर ते ट्रान्सफर जे आहे ते सोसायटी स्वीकारणार नाही आणि असे ट्रान्सफर काही जे आहे ते सोसायटीने रद्द केले होते. हाच विषय खाली डेप्युटी रजिस्ट्रार, जॉईंट रजिस्ट्रारकडनं ज्या वेळेला ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टपर्यंत आला त्यावेळेला ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टनी असं निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारचे कुठलेही रेस्ट्रिक्शन्स, बंधनं जी आहे ती इल्लिगल आहेत आणि अशा माध्यमातून कुठल्याही प्रकारची संस्था जी आहे ते मेंबरशिप ट्रान्सफरवरती रेस्ट्रिक्शन आणू शकत नाही. रिझन जो आहे इंटरप्रिटेशनचा जर आपण ह्याला थोडं भाग बघितला तर त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये सेक्शन 22 मध्ये पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे, म्हणजे कोण व्यक्ती मेंबर होऊ शकतो हे आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आणि त्याच प्रकारे सेक्शन 154 कॅपिटल B-1 मध्ये देखील पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे. आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पर्सन म्हणजे पर्सन हु इज कॉम्पिटेंट टू कॉन्ट्रॅक्ट, मग ते नॅचरल पर्सन असो, ज्युरिस्टिक पर्सन असो, लिव्हिंग पर्सन असो, कुठलीही व्यक्ती जे कॉम्पिटेंट टू कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते व्यक्ती संस्थेचे मेंबर होऊ शकतात. ह्याचं फंडामेंटल रिझन सिम्पल आहे. ज्या वेळेला 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2011चा भाग आपण बघतो आणि ज्या वेळेला आर्टिकल 19 म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये राईट टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह संस्था, कोऑपरेटिव्ह सोसायटी येतं, त्याच वेळेला ज्या वेळेला आपल्याकडे अधिकार आहे की राईट टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्याच वेळेला आपल्याला हाही अधिकार आहे की राईट टू बिकम अ मेंबर ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. त्याच ग्राउंड्सवरती इथे पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे सेक्शन 23 मध्ये ओपन मेंबरशिपचा कन्सेप्ट आहे. ओपन मेंबरशिप म्हणजे विदाउट सफिशियंट कॉस्ट तुम्ही कुठल्याही व्यक्तीला रिस्ट्रेन करू शकत नाही संस्थेचा मेंबर होण्यापासून. तर ह्या प्रकारे सेक्शन 22, सेक्शन 23 जो आहे तो कव्हर होतो. आणि अख्खा कायदा जर आपण पाहिला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, त्यामध्ये फक्त एक सेक्शन आहे जो म्हणजे सेक्शन 154 कॅपिटल B-7, तो सांगतो की रेस्ट्रिक्शन्स आहेत ट्रान्सफर पासून मेंबरशिपला, आणि त्याला रिझन असं दिलेलं आहे जर तुमचे संस्थेचे ड्यूज पेंडिंग असतील तर तुम्ही त्यांना रेस्ट्रिक्ट करू शकता. असं फक्त एक प्रोव्हिजन जी आहे ती आपल्याला तिथे पाहायला मिळते. बाकी इतर जी आहे ती ओपन मेंबरशिपचा कॉन्सेप्ट जो आहे तो स्टील ओपन आहे. आणि याच ग्राउंड्सवरती ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टनी असं कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन जे फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईजनाच फ्लॅट्स तुम्ही खरेदी विक्री करणं हे जे आहे हे प्रकारचं कुठल्याही प्रकारचं असं इलिगल ठरवलेलं आहे.
रिझन, फंडामेंटल रिझन इज व्हेरी सिम्पल. अशा प्रकारचं रेस्ट्रिक्शन असेल तर त्याला आपण डिस्ट्रेस सेल बोलतो. म्हणजे जर 10 गिराईकं आपल्याकडे उभी असतील तर त्यापैकी 9 गिराईकं जी आहेत ती नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील आणि त्यामुळे योग्य ती मार्केट व्हॅल्यू जी आहे ती फ्लॅटला मिळणार नाही. म्हणून अशा प्रकारचं रेस्ट्रिक्शन जे आहे ते वैध असं ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ठरवलेलं आहे. अजून बरेच काही जजमेंट्स पूर्वीचेही आपल्याकडे आहेत, जसं की ब्लू हेवन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. तिथे असंही सांगितलेलं आहे की पर्टिक्युलरली रिस्ट्रेनिंग एनी कम्युनिटी फॉर सेल परचेस ऑफ फ्लॅट्स, तर ते देखील एक प्रकारचं वॉइड आहे आणि अशा प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स देखील असू शकत नाही. तर ह्या सर्व माध्यमातून आपल्याला हेच कळतं की ज्या वेळेला सेक्शन 72 ओपन होतो की सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ ऍक्ट रूल्स द जनरल बॉडी इज द सुप्रीम अथॉरिटी. म्हणजे काय, तर जनरल बॉडीला ऍक्ट आणि रूल्सच्या 4 कॉर्नर्समध्ये ट्रॅव्हल करायचं आहे आणि त्या ऍक्ट आणि रूल्सच्या प्रोव्हिजनच्या अनुषंगानेच जनरल बॉडीने कामकाज करून त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा आहे. हेच सेक्शन 72चं आणि या सर्व जजमेंटचं सारांश आहे. शेवटला आपल्याला हेही बघायला मिळतं की ज्यावेळेला आपण कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स पाहतो त्या कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्समध्ये हे सांगितलेलं आहे की इट इज व्हॉट इज कोऑपरेटिव्ह. तर कोऑपरेटिव्ह इज मेंबर बेस्ड, मेंबर ड्रिव्हन, मेंबर कंट्रोल ऑर्गनायझेशन. आणि अशा प्रिन्सिपल्समध्ये आपण हेही पाहतो कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्समध्ये की इथे ऑटोनॉमस बॉडी आहे, ऑटोनॉमस फंक्शनिंगचा वापर आहे. आर्टिकल 43B मध्ये देखील या सर्व गोष्टींचा कव्हर केलेला आहे. या सर्व गोष्टींचा विश्लेषण पाहून आपल्याला हेच निष्कर्ष येतो की जनरल बॉडीने कायद्याच्या आणि रूल्स आणि बायलॉजच्या अनुषंगानेच कार्य करावं आणि त्याप्रमाणे जर तुम्ही कार्य केलं तर तुमचं इफेक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट जे आहे ते हाऊसिंग सोसायटीचं ग्राह्य धरलं जाईल. अशाच प्रकारे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत आम्ही तुमच्या समोर वारंवार घेऊन येत राहू. तुर्तास धन्यवाद.